नमस्ते. आज आपण पावभाजी याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर, वाटाणा, गाजर आणि शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि इतर मसाले. ही पावभाजी कशी करायची आपण पाहणार आहोत. त्यासाठी प्रथमतः आपण कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण बटर टाकणार आहोत. ते थोडंसं तापल्यावर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत. तेल आणि बटर थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत. बारीक चिरलेला कांदा छानसा असा गुलाबीसर कलर मध्ये आपल्याला भाजायचा आहे. कांदा मऊ पर्यंत आपल्याला त्याच्यात फ्राय करायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाहीये आपल्याला. 1-2 मिनिटं त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण याची पेस्ट टाकलेली आहे त्या कांद्यामध्ये. ते पण व्यवस्थित त्या कांद्यामध्ये परतायचं आहे आपल्याला. 2च मिनिटं ही पेस्ट आपल्याला परतायची त्याच्यामध्ये. जास्त परतायचं नाही मिश्रण आपल्याला. आता पावभाजीसाठी लागणाऱ्या जी भाज्या आहेत त्या पण आपण बाजूला स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. त्यासाठी लागणारे मसाले सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा कांदा मऊसर पडलेला आहे. त्याच्यानंतर 2 बारीक चिरलेले टोमॅटो त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत. ते सुद्धा 2-3 मिनिटं आपल्याला त्याच्यामध्ये परतायचे. दोन्ही मिश्रण व्यवस्थितरित्या परतून घ्यायचे आपल्याला. आपण पावभाजी कुकर मध्ये बनवत आहोत म्हणजे ती झटपट तयार होईल, जास्त वेळ लागणार नाही. आता आपण जे मसाले टाकत आहोत, टोमॅटो थोडंसं त्याच्यामध्ये एकत्रित झाल्यावर त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये तांबडं तिखट, धनेपूड, पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद, हे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकले. गॅस तोपर्यंत आपण लो ठेवायचा आहे, कारण आपले मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आपण. बघा किती सुंदर दिसतंय सर्व आपण मिश्रण केलेले मसाले. आता त्याच्यामध्ये आपण बाजूला ज्या भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत, फ्लावर, बटाटा, वाटाणा, हे सर्व भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. गाजर पण आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण टाकत आहोत. सर्व भाज्या टाकून आपल्याला व्यवस्थितरित्या सर्व परतायच्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सर्व मसाला एकत्रित होईल. छान फ्राय करायच्यात आपल्याला भाज्या. आपल्याला ही भाजी कुकर मध्ये आपण करत आहोत म्हणून ही आपली पावभाजी लवकर होणार आहे, जास्त वेळ लागणार नाहीये. बघा सर्व मसाला आणि भाज्या सर्व एकत्रित व्यवस्थित रीतीने आपल्याला परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये तेल मसाला सर्व एकत्रित व्यवस्थित करायचे, म्हणजे पावभाजी आपली छान आणि स्वादिष्ट होणार आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला आपल्या. याच्यामध्ये आता शेवटी आपल्याला थोडस मीठ घालायचे
अगदी शेवट आपल्याला थोडं मीठ घालायचंय, चवीनुसार आपल्याला मीठ टाकूया. त्यानंतर आपल्याला भाज्या थोड्या बुडतील एवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचंय. 1 ते 2 ग्लास मध्ये भाज्या व्यवस्थित बुडतील एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. परत मिक्स व्यवस्थित पाण्यामध्ये करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता या पावभाजीला फक्त 4 शिट्ट्या करायच्यात आणि मग बघा किती सुंदर आपली पावभाजी होईल तयार. कोणाकोणाला पावभाजी आवडते कमेंट मध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. पावभाजी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. ते शिजलेली पावभाजी आपण स्मॅश करणार आहोत, सगळं एकत्रित एक जीव करणार आहोत म्हणजे याला चव छान येईल. बघा किती सुंदर कलर आलाय. आणि परत आपण थोडस बटर टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत म्हणजे ह्याला चव छान येईल. बघा किती सुंदर कलर आलेला आहे पावभाजीला. जास्त पातळ करायची नाही. पाव देखील आपण बटर मध्ये व्यवस्थितरित्या तळलेले आहेत आणि या पावभाजीची चव खरंच खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. असे छान कुरकुरीत पाव आपल्याला करून घ्यायचे पावभाजी सोबत खायला. तुम्हाला आवडेल ना पावभाजी खायला आणि अशा रीतीने अशा पद्धतीने करून बघायला. बघा किती सुंदर पावभाजी आपली तयार झालेली, चव पण सुंदर झालेली. थँक्यू.